राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक शाळांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि हा निर्णय अनेक खासगी शाळांसाठी धक्कादायक ठरू शकतो. कारण आता राज्यातील सर्व प्री स्कूल आणि बालवाटिकांची नोंदणीही अनिवार्य करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्याशिवाय शाळा चालवणे हे कठीण होणार आहे. ही माहिती स्वतः राज्याचे शिक्षण मंत्री यांनी विधानसभेमध्ये दिली आहे. सरकार आता पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी नवीन कायदा आणण्याच्या तयारीमध्ये आहे आणि हा कायदा पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा प्रयत्न सुद्धा चालू आहे. याचा अर्थ काय, तर आता प्रत्येक प्री स्कूल सरकारच्या प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टलवर संपूर्ण माहिती ही द्यावी लागणार आहे. यामध्ये शाळेचे स्थान, वर्गखोल्या, विद्यार्थ्यांची संख्या, इमारत, क्रीडांगण, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही व्यवस्था आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती देणे हे बंधनकारक असेल. सध्या राज्यामध्ये 12,733 खासगी पूर्व प्राथमिक केंद्राची नोंदणी झाली आहे, पण अजूनही अनेक संस्थांनी नोंदणी केलेली नाही आणि सरकारने त्यांना लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. इतकंच नाही तर सरकार आता खासगी बालवाटिकांसाठी स्वतंत्र कायदा सुद्धा आणत आहे. या कायद्यानुसार 20 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक हे प्रमाण बंधनकारक असणार आहे. तसेच बाल केंद्रित अभ्यासक्रम, खेळणी व शैक्षणिक साहित्य आणि सुरक्षित बालस्नेही पायाभूत सुविधा यासाठी कडक नियम हे येणार आहेत. पण इथे संपत नाही, तर राज्यातील सर्व शाळांसाठी आणखी एक मोठा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व माध्यमिकाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. हा नियम शासकीय, खाजगी, विना अनुदानित आणि आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांनाही लागू असणार आहे. जर एखादी शाळा मराठी भाषा शिकवत नसेल तर आधी समज दिली जाईल, पण त्यानंतरही नियम पाळला नाही तर त्या संस्थेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे. कारण मराठी ही राज्याची अधिकृत भाषा आहे आणि तिचे शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालेच पाहिजे, यावर राज्य सरकार हे ठाम आहे. आता प्रश्न असा आहे, या नवीन नियमामुळे राज्यातील खासगी शाळांवर काय परिणाम होणार आणि किती शाळांना याचा फटका बसू शकतो? तुमचं मत काय हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा.